धर्मस्वातंत्र्याचा हा एक कायदा जो करण्यात आला, त्याला शरद पवार गटाने आणि काँग्रेसने आणि समाजवादी या तिघांनी विरोध केला. समाजवादी म्हणजे काय? अबू आझमी हा कट्टरपंथी जिहादीचा पक्ष, तो त्याचा तो पक्ष आहे आणि म्हणून त्याला समाजवादी म्हणायचं, एवढंच आहे. पण शरद पवार तर मी त्यांना महाराष्ट्राचा मुलायम सिंग यादवच म्हणतो. आणि काँग्रेस ते तर जिहादींची दलाली करण्यासाठीच आपला जन्म झालेला असं समजतात. आणि शरद पवार सुद्धा आपण त्याच पंथाचे आहेत. हिंदूंच्या दुर्लक्ष करायचं, हिंदूंचा अपमान करायचा, पण मुसलमानांच्या पुढे मात्र लोटांगण घालायचं, हे काँग्रेसीचं लक्षणच आहे. आणि शरद पवार त्या मुशीतूनच घडलेले असल्यामुळे ते स्वाभाविकच आहे. मग धर्मस्वातंत्र्य विधेयकाला त्यांनी विरोध केला, कारण त्यांना हिंदू धर्म नष्ट झाला चालणार आहे, त्यांना इस्लाम धर्म वाढला तर चालणार आहे, हा देश पाकिस्तान झाला चालणार आहे, फक्त आमची सत्ता अबाधित राहील म्हणजे बस. पण असं होणार आहे का? हेच तर यांना समजत नाही ना. ज्या दिवशी मुसलमानाचे 40% मतदान होऊन जाईल, 45% मतदान होऊन जाईल, तेव्हा हे शरद पवार, हे काँग्रेसी, हे जे आहेत ना दलाल आहेत ना मुसलमानांचे, मग तो अरविंद केजरीवाल असो, तो ममता बॅनर्जी असो, तो लालू प्रसाद यादव असो, तो मुलायम यादव सिंग परिवार असो, या सगळ्यांना ते बाजूला करून देतील. हे यांना समजतच नाही. ते कोणाचेच होत नाही, ते कोणाचेच होणार नाहीत. पण यांना ते कळत नाही, यांना कळणार नाही. आणि म्हणून हे आपला विरोध करतच राहतात आणि करतच राहतील. हे आपलं